विद्यार्थी मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता काय कराल. सुरुवातीला आपण कवीचा परिचय बघूया. नारायण कुलकर्णी कवठेकर हे विदर्भातील एक सुप्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे हे माझ्या गवताच्या पात्या आणि मागील पानावरून पुढे सुरू हे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. सोबतच ऱ्हस्व आणि दीर्घ हा ललित लेखनाचे स्वरूप असलेला त्यांचा गद्यविष्कार वैचारिक अवजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यांच्या कविता संग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार, पुणे महिनाबाई प्रतिष्ठान यांचे पुरस्कार प्राप्त आहेत. नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या कविता हिंदी, उर्दू, कन्नड, गुजराती, पंजाबी, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. त्यांच्या मागील पानावरून पुढे सुरू या कविता संग्रहाचा गजानन चव्हाण यांनी पिछले पृष्ठ से आगे असा हिंदी अनुवाद केलेला आहे. अशा प्रकारे कविता संग्रह जरी संख्येने कमी असले तरी सुद्धा अतिशय आशय संपन्न वैचारिक स्वरूपाच्या कविता नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी लिहिलेल्या आहे. आपल्या अभ्यासाला असलेली त्यांची काय कराल ही कविता. या कवितेमधून त्यांनी समाजातील जो शोषित वर्ग आहे त्या शोषित वर्गाच्या व्यथांकडे, तक्रारीकडे, त्यांच्या समस्यांकडे शोषक वर्ग कशा प्रकारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, अशा शोषकांना कवीने आव्हान देण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला दिसतो. आपण सुरुवातीला कविता वाचून घेऊया. मी पत्र लिहून कळवीन तुम्हाला माझी सोबत्यांची या मातीची दुर्दशा, किंवा कविता लिहून उपमा, रूपक, प्रतिमा, यमक यांनी सुदृढ अशा. पण तुम्ही स्वतः निरक्षर असल्याचे प्रमाणपत्र सादर कराल. पुढे कवी म्हणतात, मी बोलीन व्यासपीठांवरून एक एक शब्द कडू कारल्यात घोळून. मी गाईन आवेगी गाणी आवाजात, लोकमानसात उसळणारा तप्त लावा मिसळून. पण तुम्ही चांदीच्या कानकोरण्याने कानातला मळ काढण्यासाठी वेळ मागाल. मी उभा राहीन तुमच्यासमोर नागडा, जिवंत दाखल्या समान, दोन्ही हातात धरून रक्ताळलेला वर्तमान. पण तुम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी दवाखान्यात भरती व्हाल. मग मी ओरबाडीन तुमची शुभ्र वस्त्रे आणि माझ्या नखांनी काढीन तुमच्या शरीरावर आमच्या यातनांचा नकाशा. तेव्हा तुम्ही काय कराल? स्वतःला संवेदना शून्य घोषित कराल? सांगा. इथे ही कविता संपते. विद्यार्थी मैत्रिणींनो, या कवितेमध्ये कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी समाजामध्ये आपल्याला 2 वर्ग असलेले नेहमी दिसतात. एक म्हणजे शोषणकर्त्यांचा वर्ग, की जो वर्ग शोषितांचं, सर्वसामान्य माणसाचं शोषण करतो आणि स्वतः अधिकाधिक श्रीमंत होतो, सुदृढ होतो, सशक्त होतो. आणि दुसरा असा एक वर्ग आपल्याला दिसतो की जो उपेक्षित असतो, जो शोषित असतो, जो वंचित असतो, ज्यांच्या वाट्याला फक्त दुःख, वेदना, दारिद्र्य, अपमान, अवहेलना हेच आलेले आपल्याला दिसतात. असा जो शोषितांचा वर्ग आहे, असे जे शोषित आहे, जो सर्वसामान्य समाज आहे, ज्याचं शोषण झालेलं आहे, जो वंचित आहे, त्यांचा आवाज शोषकांपर्यंत बरेचदा पोचविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचं दुःख, वेदना या सर्वांकडे हा शोषक वर्ग कसा दुर्लक्ष करतो, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, याचे चित्रण कवीने या कवितेमध्ये केलेले आहे. या कवितेमध्ये कवी असा हा जो शोषकांचा वर्ग आहे, जे शोषक आहे, त्या शोषकांचं प्रतिनिधित्व करतो आहे. आणि शोषकांचा आवाज कवी स्वतः शोषितांपर्यंत, जे शोषित आहे त्या शोषितांचं प्रतिनिधित्व इथे कवी करताना आपल्याला दिसतो आहे. आणि शोषितांचा आवाज कवी शोषकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे मात्र तो कशा प्रकारे अपयशी ठरतो आहे, किंवा शोषक
हे कशा प्रकारे त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात याचं चित्रण अतिशय गद्यमय अशा स्वरूपाचं च्या शैलीमध्ये कवीने इथे या कवितेमधून केलेलं आहे. सुरुवातीला पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, मी पत्र लिहून कळवीन तुम्हाला माझी सोबत्यांची या मातीची दुर्दशा, किंवा कविता लिहून उपमा रूपक प्रतिमा यमक यांनी सुदृढ अशा. कवी म्हणतात, शोषक जो शोषक आहे, ज्यांनी अनेक वर्षापासून जे शोषण करीत आहे, अशा शोषकांना उद्देशून कवी म्हणतात की ह्या समाजातला जो शोषितांचा वर्ग आहे, अशा या समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, वंचित आहे, दीन आहे, दुःखी आहे, लाचार आहे, अन्यायग्रस्त आहे, अशा लोकांचे प्रश्न, अशा लोकांच्या तक्रारी, त्यांचं दुःख, त्यांचा वेदना, त्यांचा आवाज मी तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करेल. मी त्यासाठी त्यांचं प्रतिनिधित्व करेल आणि त्यांचं दुःख मी तुमच्यासमोर मांडेन. त्यासाठी मी काय करेल? त्यासाठी मी पत्र लिहीन. जे प्रस्थापित आहे, जो विशेषतः सत्ताधारी वर्ग आहे, त्यांना मी पत्र लिहून माझ्या वेदना काय आहे, माझ्या सोबत्यांच्या वेदना काय आहे, माझे प्रश्न, माझ्यासारखेच अनेकांचे जे प्रश्न आहे त्यांचे प्रश्न, या समाजाचे प्रश्न, कवी म्हणतात मी पत्र लिहून कळवीन तुम्हाला माझी सोबत्यांची या मातीची दुर्दशा, माझी अवस्था काय आहे, माझी दुर्दशा काय आहे, माझी व्यथा काय आहे, माझ्या वेदना काय आहे, माझ्यासारख्या ज्यांचं प्रतिनिधित्व मी करत आहोत त्या माझ्या सहकाऱ्यांच्या, माझ्या सोबत्यांच्या, माझ्या समाजाच्या वेदना काय आहे, दुःख आहे, दुःख काय आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठी पत्राचा आधार घेईन, पत्र लिहून कळवीन. पत्रच नाही, कदाचित पत्राची भाषा साधी असेल, तर मी कवितेच्या माध्यमातून माझी वेदना, माझ्या सोबत्यांची वेदना, माझ्या समाजाचं दुःख, तक्रार, प्रश्न मी कवितेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. इथे कवी खात्री देतो की माझी कविता ही साधीसुधी असणार नाही, माझी कविता ही दर्जेदार असेल, माझी कविता ही आशयसंपन्न असेल, माझी कविता ही सशक्त असेल, त्यामध्ये उपमा रूपक प्रतिमा यमक या सर्वांचा वापर केलेला असेल, अशी दर्जेदार प्रतिभासंपन्न आशयसंपन्न कविता मी लिहीन आणि त्यातून माझ्या समाजाचं दुःख, वेदना, प्रश्न तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेल. आपल्या कवितेवर विश्वास आहे की कवितेमध्ये कुठलीही उणीव राहणार नाही, कविता ही आशयसंपन्न असेल, समाजाच्या दुःखाला पूर्णपणे वाचा फोडणारी असेल आणि त्यामुळे कवितेकडे बोट दाखवता येणार नाही की कविता ही ती वेदना व्यक्त करू शकलेली नाही, असा आक्षेप कुणाला घेताच येणार नाही किंवा असं कुणाला बोलताही येणार नाही. अशा प्रकारची कविता लिहून मी त्या कवितेच्या माध्यमातून, पत्र आणि कवितेच्या माध्यमातून मी आमच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. पण त्याचा उपयोग होईल का? नाही. कवी म्हणतात की अशा वेळी तुम्ही काय कराल? पण तुम्ही स्वतः निरक्षर असल्याचे प्रमाणपत्र सादर कराल, पण तुम्ही मात्र त्या पत्राकडे सुद्धा दुर्लक्ष कराल. तुम्ही त्या पत्राकडेच नाही तर त्या आशय संपन्न अशा कवितेकडे सुद्धा दुर्लक्ष कराल आणि आम्हाला काय सांगाल की आम्ही निरक्षर आहोत, आम्हाला वाचताच येत नाही आणि त्यामुळे तुम्ही पत्रात काय लिहिलेलं आहे तेही आम्हाला कळलेलं नाही आणि कवितेत काय मांडलेलं आहे तेही आम्हाला कळलेलं नाही आणि म्हणून तुम्ही स्वतःला वाचवण्याकरिता, जाणीवपूर्वक आमच्या प्रश्नांकडे डोळेझाक करण्याकरिता, दुर्लक्ष करण्याकरिता तुम्ही स्वतः निरक्षर असल्याचे प्रमाणपत्र आमच्याकडे सादर कराल. म्हणजे इथे कवीला सांगायचं आहे की हा जो शोषक आहे ते शोषितांच्या वेदनाकडे दुर्लक्ष करण्याकरिता, त्यांच्या तक्रारीकडे, त्यांच्या समस्यांकडे, प्रश्नांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्याकरिता ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात, कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. म्हणजे सर्व कळत असतानाही आपण निरक्षर आहोत असाही आव ते आणू शकतात. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, मी बोलीन व्यासपीठावरून एक एक शब्द कडू कारल्यात घोळून, मी गाईन आवेगी गाणी आवाजात, लोक माणसात उसळणारा तप्त लावा मिसळून. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की पहिल्यांदा मी लेखणीच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील, माझी वेदना मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील, परंतु कदाचित तुम्ही निरक्षर असल्याचा आव आणाल, निरक्षर असल्याचं प्रमाणपत्र तुम्ही आमच्यासमोर सादर कराल. मग मी त्यावर दुसरा उपाय कोणता करेल तर मी वाणीच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून मी व्यासपीठावरून मोठमोठी भाषणं देऊन, आवेगपूर्ण भाषणं देऊन आपली व्यथा ही अतिशय कडू शब्दामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करेल. त्यासाठी जे कटू सत्य आहे ते कटू शब्दांच्या आधारे जे वास्तव आहे ते वास्तव मी माझ्या बोलण्यातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे पहिल्यांदा आधार घेतलेला आहे तो लेखणीचा,
पण लेखनीला जर शोषक वर्ग जुमानत नसेल तर कवी म्हणतात की मी वाणीचा, भाषणांचा आधार घेईल आणि भाषणाच्या माध्यमातून व्यासपीठावर म्हणजे जनतेसमोर, सर्वांसमोर मोठमोठ्याने भाषणे देऊन मी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी मी जे कडू शब्द असेल, जे चीड आणणारे, ज्या शब्दांमध्ये संताप व्यक्त झालेला आहे, जळजळीत अशा शब्दांचा मी वापर करेल, तेही जर ऐकायला तुम्ही तयार नसेल तर मी माझी दुःख हे गाण्याच्या माध्यमातून, आक्रोश माझा जो आहे तो गाण्याच्या माध्यमातून, गाण्याच्या आवेगाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवेन. पण त्या आक्रोशामध्ये, त्या आवाजामध्ये फक्त माझाच आवाज नसणार, तर लोकमानसात उसळणारा तप्त लावा सुद्धा असेल. समाजाची चीड, समाजाचा संताप, समाजाचा आक्रोश, समाजाची वेदना ही मी माझ्या आवाजाच्या माध्यमातून, माझ्या गाण्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ते गाणं, तो आक्रोश एकटा माझा राहणार नाही, तर तो समाजाचा संताप असेल, समाजाची चीड असेल आणि त्या माध्यमातून मी बोलण्याच्या, भाषणाच्या माध्यमातून माझं आणि माझ्या समाजाचं दुःख, चीड, संताप, वेदना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. पण कदाचित तुम्ही इतके बधीर झालेले असाल की तुम्ही काय कराल, पण तुम्ही चांदीच्या कानकोरण्याने कानातला मळ काढण्यासाठी वेळ मागाल. जेव्हा मी ओरडून ओरडून माझं दुःख मांडण्याचा प्रयत्न करेल भाषणाच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून, तेव्हा कदाचित तुम्ही बहिरेपणाचा आव आणाल. चांदीचं कानकोरणं म्हणजे श्रीमंत वर्ग, चांदीच्या कानकोरण्याने तुम्ही कानातला मळ काढण्याचा प्रयत्न कराल की आपल्याला काही ऐकायला आलेलं नाही. अशा प्रकारे तुम्ही बहिरेपणाचा आव आणाल. ही झाला दुसरा उपाय. आता पुढे कवी काय म्हणतात, मी उभा राहीन तुमच्यासमोर नाकडा जिवंत दाखल्या समान, दोन्ही हातात धरून रक्ताळलेला वर्तमान, पण तुम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी दवाखान्यात भरती व्हाल. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की माझं दुःख, माझ्या समाजाचं दुःख, माझ्या सोबत्यांचं, सहकाऱ्यांचं, सर्वसामान्य माणसाचं दुःख, प्रश्न, समस्या मी सत्ताधाऱ्यांपुढे पोचविण्याकरिता, जे शोषक आहे त्यांच्यापर्यंत पोचविण्याकरिता मी उक्तीचा आधार घेईल, वाणीचा आधार घेईल, लेखणीचा आधार घेईल. पण लेखणी आणि वाणीला हा वर्ग कदाचित जुमानणार नाही, ते त्यांच्यापर्यंत तो आवाज पोचूच देणार नाही किंवा जाणीवपूर्वक पोचला नाही असा आव आणतील, डोळेझाक करतील, दुर्लक्ष करतील. तेव्हा आता कवी कृती करण्याची तयारी करतो. आपला दुःख हे शोषकांपर्यंत पोचविण्याकरिता कवी आता उक्तीचा, वाणीचा नाही तर कृतीचा आधार घेतो आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये म्हणतात की जेव्हा तुम्ही मी बोललेलं ऐकायला तयार नसाल किंवा मी लिहिलेलं तुम्ही वाचायला तयार नसाल, तेव्हा आता मी प्रत्यक्ष कृती करेन, तुम्हाला दाखवेन, जे वास्तव आहे ते दाखवेन. त्यासाठी मी काय करीन, मी उभा राहीन तुमच्यासमोर नागडा जिवंत दाखल्यासमान. तुम्हाला प्रत्यक्ष पुरावा पाहिजे आहे ना, तुम्हाला पत्र हा पुरावा नाही, तुम्हाला कविता हा पुरावा नाही, तुम्हाला भाषणातून झालेली वेदना हा जर पुरावा नसेल, तुम्हाला जर प्रत्यक्षच वर्तमान काय आहे, वास्तव काय आहे, एखाद्याची वेदना काय आहे, एखाद्याची समस्या, प्रश्न काय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर मी स्वतःच त्या वेदनेचं मूर्तिमंत रूप म्हणून, त्या प्रश्नाचं, समस्येचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून, एक जिवंत दाखल्यासारखा मी स्वतःच, कागदावर जर तुमचा विश्वास नसेल तर मी स्वतःच एक कागद बनवून, एक दाखला बनवून मी तुमच्यासमोर उभा राहील आणि माझ्या माध्यमातून मी ह्या दोन्ही हात समोर करून रक्ताळलेला वर्तमान काय आहे ते तुम्हाला दर्शविण्याचा प्रयत्न करीन. रक्ताळलेला वर्तमान म्हणजेच माझी वर्तमान काळातली जी अवस्था आहे, जे वास्तव आहे, ते वास्तव कसं भीषण आहे, ते कसं वाईट आहे, माझं दुःख कसं वेदनादायक आहे, ते रक्ताळलेलं आहे, जखमी आहे. त्या जखमा मी तुम्हाला आता प्रत्यक्षात दाखविण्याचा प्रयत्न करेल. वर्तमानातली माझी अवस्था मी प्रत्यक्ष तुमच्यासमोर कृती करून दाखवेन. पण तुम्ही कदाचित काय कराल, कारण हा जो वर्ग आहे तो इतका बधीर झालेला आहे का हा कुठला ना कुठल्या उपाययोजना शोधून काढेल यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी. आणि म्हणून कवी म्हणतात की कदाचित तुम्ही हे कराल, पण तुम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी दवाखान्यात भरती व्हाल. मी जेव्हा म्हणेल की बघा माझी अवस्था, बघा माझं दुःख, बघा माझी वेदना, बघा हे वास्तव बघा, तेव्हा कदाचित तुम्ही असा आव्हानाल की आपल्या डोळ्याने काही दिसत नाही, आपल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झालेला आहे आणि आपल्याला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कुठे व्हाल, दवाखान्यात भरती व्हाल. म्हणजे हा शोषक वर्ग किती बधीर झालेला आहे, किती संवेदनाहीन झालेला आहे, किती निभर झालेला आहे,
त्याचा कळस इथे गाठलेला आपल्याला दिसतो की प्रत्यक्ष एखाद्याचं दुःख डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा ही माणसं कदाचित हेही सांगायला घाबरणार नाही किंवा त्यांना संकोच वाटणार नाही की मला माझ्या डोळ्याने दिसत नाही आहे, माझ्या डोळ्यात काय झालेलं आहे, मोतीबिंदू झालेला आहे आणि आता मला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे. अशा प्रकारे एखाद्याच्या वेदनेकडे डोळेझाक करण्याकरिता हा शोषक वर्ग कुठल्याही स्तराला कशा पद्धतीने जाऊ शकतो याची जाणीव कवीने या कडव्यामधून करून दिलेली आहे. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, मग मी ओरबाडीन तुमची शुभ्र वस्त्र आणि माझ्या नखांनी काढीन तुमच्या शरीरावर आमच्या यातनांचा नकाशा. तेव्हा तुम्ही काय कराल? स्वतःला संवेदनाशून्य घोषित कराल? सांगा. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात की मी उक्तीच्या माध्यमातून, लेखनीच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून माझं दुःख, माझ्या समाजाचं, सर्वसामान्य माणसाचं दुःख मी जेव्हा या शोषक वर्गाकडे पोचविण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते कुठलं ना कुठलं कारण दाखवून काय करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, डोळेझाक करतात. शेवटी कवी कृती करतो की प्रत्यक्षात स्वतः यांच्यासमोर एक वेदनेचं मूर्तिमंत रूप म्हणून तो उभा होतो. तेव्हाही हे लोक पुन्हा निगरवट्ट बनून त्याच्या दुःखाकडे डोळेझाकच करतात. आता कवीची सहनशीलता संपलेली आहे. आतापर्यंत त्याने आपल्या दुःखाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपलं दुःख शोषकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जाणीवपूर्वक जर शोषक त्यांच्याकडे दुर्लक्षच करत असेल, जे दुःख दूर करणारे आहे ते जर त्या वेदनेकडेच दुर्लक्ष करत असेल, त्या प्रश्नाकडेच दुर्लक्ष करत असेल, तर कवी आता इथे चिडलेला आहे, तो आक्रमक झालेला आहे, त्याचा संताप झालेला आहे. आता उक्ती आणि कृती याऐवजी कवी संताप व्यक्त करत आहे, चीड व्यक्त करत आहे. इथे कवी आता आक्रमकपणे आता इथे पेटून उठलेला आपल्याला दिसतो, तो बंड करायला इथे आता तयार झालेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जर तुम्ही ह्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नसाल तर मी काय करेन. आता आव्हान देतो कवी शोषक वर्गाला, मग मी ओरबाडीन तुमची शुभ्र वस्त्रे. इथे शुभ्र वस्त्रे ही प्रतिमा इथे वापरलेली आहे. त्यातून आपल्याला कळते की शुभ्र वस्त्रेमध्ये असणारा वर्ग म्हणजे अर्थातच सत्ताधारी वर्ग. हा सत्ताधारी वर्गाला उद्देशून कवी म्हणतात की आता जर तुम्ही एवढंही करून जर तुम्ही आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच करत असाल तर आम्ही आता कुठलाही मुलाहिजा बाळगणार नाही. तुमच्या मान सन्मानाचा सुद्धा मुलाहिजा आम्ही बाळगणार नाही. आम्ही सुद्धा आमची सभ्यता बाजूला ठेवू आणि तुमची पांढरी कपडे, पांढरे वस्त्र, मुखवटे आम्ही सुद्धा उतरविण्याचा प्रयत्न करू. इतकंच नाही तर कवी म्हणतात, अन माझ्या नखांनी काढीन तुमच्या शरीरावर आमच्या यातनांचा नकाशा. आमच्या ज्या वेदना आहे त्या वेदना कशा आहे, त्या वेदनांचं दुःख काय आहे, त्या दुःखाची जाणीव आम्ही तुम्हाला करून देऊ. यातनांचा नकाशा नखांनी तुमच्या शरीरावर काढू म्हणजे काय तर दुःख काय असते ते दुःखाची जाणीव आम्ही तुम्हाला इजा पोचवून सुद्धा करून देऊ. आम्ही कुठलीही भीड मुरवत करणार नाही. आम्ही तुमचे मुखवटे बाहेर काढू, आम्ही तुमचा आदर बाजूला ठेवू आणि तुमचे पांढरे कपडे ही बुरखा तो तरा फाडून आम्ही आमचं दुःख हे कशा प्रकारचं आहे याची जाणीव करून देण्याकरिता तुम्हालाही ते दुःख देण्याचा आम्ही काय करू प्रयत्न करू. तुम्हालाही ती वेदना जाणवून देण्याचा आम्ही काय करू प्रयत्न करू. तेव्हा कवी म्हणतात की आता तुम्ही काय कराल. कवी म्हणतात तेव्हा तुम्ही काय कराल. प्रश्न विचारलेला आहे की आतापर्यंत तुम्ही बराचसा डोळझाक केलेली आहे, दुर्लक्ष केलेलं आहे, अनेक गोष्टीचा खोटे खोटे बोलून तुम्ही आव आणलेला आहे. पण आता जेव्हा आम्ही प्रत्यक्ष तुमच्यावरच हल्ला करू, आम्ही जेव्हा प्रत्यक्ष तुम्हालाच धारेवर धरू, तुम्हालाच जेव्हा आम्ही इजा पोचविण्याचा ते दुःख देण्याचा प्रयत्न करू, तेव्हा तुम्ही काय कराल. स्वतःला संवेदनाशून्य घोषित कराल. म्हणतात कुणी माणूस मी स्वतः बधीर झालेलो आहे, इतरांनी मला जखमी केलं आणि मला काहीच जखम झालेली नाही किंवा मला त्याचं काहीच दुःख झालेलं नाही किंवा मला काहीच वेदना झालेली नाही असं म्हणू शकत नाही. कवी म्हणतात की आम्ही जेव्हा तुम्हाला जखमी करू, आम्ही जेव्हा तुम्हाला इजा करू, तेव्हा आता कोणती उपाय कराल तुम्ही असं म्हणाल का की नाही आम्हाला जखमेची वेदना होत नाहीये, आम्हाला कुठलंही दुःख होत नाहीये, आम्हाला कुठलीही सल जाणवत नाहीये असं तुम्ही म्हणाल. प्रश्न इथे विचारलेला आहे की आता तुम्ही काय कराल. आतापर्यंत तर तुम्ही अनेक स्वतःला वाचण्यासाठी कातडी बचाव धोरण स्वीकारलेलं आहे. स्वतःला प्रत्येक वेळी तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही खोटेपणाचा आव आणलेला आहे. पण जेव्हा आम्ही तुम्हालाच जखमी करू, तुम्हालाच ती वेदना देण्याचा प्रयत्न करू, तेव्हा त्या वेदनांची झळ आम्हाला पोचलेली नाही, आम्हाला वेदना झालेल्या नाही, आम्ही संवेदनाहीन झालेला आहे, आमच्या शरीराला कुठलीही वेदना झालेली नाही. तुम्हाला जेव्हा आम्ही जखमी करण्याचा प्रयत्न करू तेव्हा आमच्या शरीराला कुठलीही वेदना झालेली नाही असं तुम्ही बोलू शकाल का.
असं तुम्ही बोलू शकाल का? हा प्रश्न कवीने इथे विचारलेला आहे. आणि त्याला उत्तर पुढे कवी म्हणतात की सांगा. म्हणजे थोडेसे जरी तुमच्यामध्ये भावना असतील, थोड्याशा जरी तुमच्यामध्ये संवेदना असतील, तर तुम्ही कदाचित इतका खोटेपणाचा अतिरेक करू शकणार नाही. इतका खोटेपणाचा अतिरेक तुम्ही करू शकणार नाही. इतका खोटेपणाचा अतिरेक तुम्ही करू शकणार नाही, याची जाणीव कवी यांना शोषक वर्गांना करून देताना दिसतो. की थोडासा जरी तुमच्यामध्ये कुठेतरी संवेदना जाग्या असतील, तुमच्यामध्ये भावना जाग्या असतील, हळवेपणा जाग्या असेल, तर जाणीवपूर्वक ढळढळीतपणे तुम्ही निबरपणा स्वीकारून आता तरी आमच्या समस्यांकडे काय द्याल, लक्ष द्याल, याची जाणीव कवी इथे करून देतात. जो शोषक वर्ग आहे त्यांना जाणीव करून देतात की शोषितांचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे कशा पद्धतीने हा शोषक वर्ग दुर्लक्ष करतो आणि त्यांच्यातली संवेदना ही कशी पूर्णपणे मरून गेलेली आहे, शोषक वर्ग कशा प्रकारे निबर झालेला आहे, याची जाणीव करून देत असतानाच त्यांच्यामध्ये काही संवेदना उरलेल्या आहे का, याची जाणीवही त्यांना करून देण्याचा कवी इथे प्रयत्न करतो.